नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बरेच दिवस झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक महिलांसाठी योजना आणलेली आहे. त्याचं नाव आहे माझी लाडकी बहीण. पण या योजनेमध्ये आत्ता सध्या तरी महिलांची खूप मोठी प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते आहे आणि त्यांच्या मनामध्ये काहीसा गोंधळ निर्माण झालेला दिसतो आहे. आता ही योजना नेमकी काय आहे ही वारंवार पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी देखील या योजनेच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते, ती म्हणजे महिला या योजनेसाठी इतक्या अधीर आहेत की ते फॉर्म भरताना वारंवार चुका करतायत. त्याच्यामुळं आता या चुकांमुळं त्यांचा एकदा का फॉर्म रिजेक्ट झाला की फक्त एकच वेळा त्यांना या चुका दुरुस्त करण्याची संधी आहे. त्यानंतर त्यांचा अर्ज बाद होतो. आता हा जर अर्ज बाद झाला तर मी कायमची या योजनेला मुकले अशी या महिलेच्या मनामध्ये भावना निर्माण होते आणि तेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आपण बनवलेला आहे. तर चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्सची माहिती मिळवत राहा. खास तुमच्या माहितीसाठी हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पुन्हा तुमचा अर्ज जरी बाद झाला, सर्व महिलांनी नीट ऐकून घ्या, तुमचा अर्ज जरी बाद झाला तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण बाद झालेला अर्ज तुम्हाला पुन्हा भरता येणार आहे. होय, तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे. हाच बाद झालेला अर्ज तुम्हाला काही दिवसांनी पुन्हा भरता येणार आहे. मात्र त्यासाठी काही कालावधीची तुम्हाला वाट पाहावी लागेल. परंतु शक्यतो घाई गडबड न करता जर तुम्ही अर्ज भरलात तर तुमचा अर्ज चुकायचा प्रश्न येत नाही आणि जरी चुकलात तरी एक वेळ तुम्हाला संधी आहे तुमचा अर्ज व्यवस्थित भरण्याची. आणि समजा बायचान्स तोही चुकला तर हताश होऊ नका, निराश होऊ नका. काही कालावधीनंतर शासन तुम्हाला पुन्हा संधी देणार आहे तोच अर्ज परत एकदा सबमिट करण्याची. त्यामुळं माझे 1500 रुपये गेले, माझी योजना हातातून गेली असं म्हणून रडत बसण्यापेक्षा, असं म्हणून हताश निराश होण्यापेक्षा तुम्ही उमेदीनं तुमच्या पुढच्या कामाला लागा. ही संधी तुम्हाला मिळणारच आहे. आता या योजनेमध्ये ज्या लाभार्थी होण्यासाठी अटी ठेवलेल्या आहेत त्या अटीमध्ये देखील शासन वारंवार सुलभता आणतं आहे, वारंवार अटीमध्ये दुरुस्ती केली जाते. आता काल माननीय अजितदादा यांच्या सभेमध्ये काही महिलांनी प्रश्न विचारले की जर आम्ही लोन काढून 4 चाकी घेतलेली असेल आणि ती 4 चाकी विकून टाकलेली असेल आणि तरीसुद्धा ते आमच्या नावावर असेल तर आम्ही काय करायचं. तर त्यांनी या प्रश्नाला असं उत्तर दिलेलं आहे की जरी तुमच्या नावावरती अद्याप ती 4 चाकी असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेमध्ये बसू शकता. त्यामुळं घाबरून जाण्याचं, गोंधळून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. तुमचा अर्ज निश्चितपणे स्वीकारला जाणार आहे. फक्त चुकलेले अर्ज आत्ता स्वीकारले जाणार नाहीत. त्याच्यासाठी काही कालावधी लागणार आहे, काही वेळ लागणार आहे. तेवढ्या वेळेपर्यंत धीर तुम्हाला धरावा लागेल आणि तुमचा अर्ज पुन्हा एकदा तुम्हाला सबमिट करता येणार आहे. हे वारंवार का सांगायचं आहे तर बऱ्याचशा ग्रामीण भागातील महिलांना अर्ज कसा भरावा, कुठं भरावा, काय कागदपत्र आहेत हेच अद्याप कळलेलं नाही. तर कागदपत्रांची अट किंवा कागदपत्रांची पूर्तता कशी करायची हे एकदा समजून घ्या. त्यासाठीच्या व्हिडिओची लिंक परत एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ती लिंक पहा, तो पूर्ण व्हिडिओ पहा. सगळी कागदपत्र तुम्हाला समजतील. कागदपत्र अगदी सोपी आहेत. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. आपल्या बाळासाठी हिरकणीनं अंधाऱ्या रात्री गड उतरलेली होती. मग तुम्हाला तर एक साधा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळं काळजी करू नका, टेन्शन तर बिलकुल घेऊ नका. तुमचा अर्ज आज ना उद्या सबमिट होणारच आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणारच आहेत. आणखी एक कन्फ्युजन असं आहे की एका कुटुंबात किती अर्ज भरले जाणार आहेत.
तर परत एकदा तुमच्यासाठी सांगतो की एका कुटुंबामध्ये 2 महिलांना अर्ज भरता येणार आहेत. 2 महिलांना कसे अर्ज भरता येणार आहेत ते पण क्लिअर करतो. एक विवाहित महिला आहे आणि दुसरी विवाहित नसली आणि अविवाहित असली तरी चालेल. म्हणजे एकतर लग्न झालेल्या महिलेला अर्ज भरता येणारच आहे आणि दुसरी महिला समजा लग्न झालेली नसेल तरीसुद्धा चालेल. ती अविवाहित असेल पण तिचं वय 21च्या पुढं असेल, 65च्या आत असेल तर तिलासुद्धा या योजनेमध्ये अर्ज भरता येणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर समजल्या? ओके. तर आता गोंधळून जाऊ नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिलेली आहे ती ओपन करा आठवणीने. पाठीमागचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये सगळी कागदपत्रं आहेत. कागदपत्र सोपी आहेत आणि या सोप्या कागदपत्राच्या आधारे तुम्ही तुमचा अर्ज दाखल करा आणि दरमहा 1500 मिळवायला तयार राहा. तर आजची ही कामाची माहिती, ही गोड माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही तुमच्या सर्व कमेंटचं स्वागत करतो आहे. काही सूचना असतील, काही तुमचं म्हणणं असेल, काही शंका असतील, प्रश्न असतील तरी आम्हाला तुम्ही विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांना यथावकाश उत्तरं देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. धन्यवाद.